विषगर्भाचा निपात करण्याचे आव्हान जरी स्वीकारले असले तरी सुद्धा तो भयानक असुर आहे। योगेश्वरी आणि आम्ही जाऊन आत्ता त्याचा अंत करतो। त्याचा उपद्रव वाढण्याच्या आत हा धोका संपवायला हवा। नाही देवी, तुम्ही कष्ट घेऊ नका। हे आव्हान आम्ही स्वीकारलं आहे। तू या युद्धात उतरू नये अशी आमची विनंती आहे। तुझं जप तप साधना आता पुरे झाले। तुझा अंत जवळ आलाय। मी काळ बनून तुझ्या समोर उभा आहे। असुर सम्राट महिषासुराने मला निरोप पाठवलाय। निरोप कसला, विनंतीच केली आहे। देवीच्या भक्तांना एक एक करून मारून टाकायचंय। तुम्हा सगळ्या साधूंचा माझ्या दृष्टीने आता काही उपयोग नाही। त्यामुळे तुम्हाला आता संपायलाच हवं आणि त्याची सुरुवात आता तुझ्यापासूनच करूया। तू हे महापातक करत आहेस, याबद्दल देवी तुला शासन करेल। देवीला काय करायचं ते करू दे। तुम्हा ऋषीमुनीकडून मिळालेलं वैदिक ज्ञान वापरून मी तिला असा अडपेन की ती माझं काही बिघडू शकणार नाही। आता लढायला तयार हो। हे धर्मयुद्ध आहे आणि अधर्माने वागणाऱ्यांचा यात अंत निश्चित आहे। देवी, युद्ध करायचंच असेल तर ते रणांगणात होऊ दे। इथे तू माझी अतिथी आहेस। हे असं कपटी आणि धूर्तपणानं आदर दाखवून गोड बोलून तू आम्हाला फसवू शकत नाहीस। ही फसवणूक नाही, सत्य हे देवी। युद्ध नीतीनुसार युद्धभूमीवरच होऊ शकतं। हवंय तर या ऋषींना विचारा। मी म्हणतोय ते चुकीचं आहे का ऋषी? नाही, हे म्हणणं योग्य आहे। ही वेदांमधली शिकवण आहे देवी। साक्षात देवांनी ही वेद मानलेले आहेत। मी त्या वेदांना धरूनच वर्तन करत आहे। तुम्ही साक्षात देवी असून वेदांमधील उपदेशानुसार वर्तन करणार नाही? त्या असुराने हे वेदांचे ज्ञान साधूकडून प्राप्त केले आहे आणि हे ज्ञान महत्वाचे आणि शक्तिशाली आहे। ते कोणाच्या हातात आहे यावर सगळं काही ठरतं आणि तो असुर आहे। तो या ज्ञानाचा वापर अतिशय हुशारीने करणार। देवी, तुमचा आदरातिथ्य करण्याचं भाग्य मिळू दे। ठीक आहे। देवी, अतिथी देवो भव ही आमची परंपरा आहे। हे जल आपल्यासाठी आणले आहे, हेही ग्रहण करावे। तुळजा तरी या मायावी विषाच्या प्रभावापासून वाचली, पण योगेश्वरी वाचणार नाही। या मायावी पाण्याचा प्रभाव पडला की ती अंकित होईल आणि तुळजाच्या विरोधात उभी राहील। तुम्ही खूप दुरून आला असाल। पाणी घ्या, नंतर आपण बोलू शकतो। आम्ही हा पाहुणचार अगदी मनापासून केलेला आहे। या असुरांच्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस योगेश्वरी। हे असुर
त्यांचे हल्ला करण्याचे तंत्र पुन्हा पुन्हा वापरतात. जी युक्ती त्यांनी आमच्यासाठी वापरली तीच तुझ्या बाबतीत देखील वापरतील. ज्याच्या नावातच विष आहे त्याच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार? जे अतिथीला दिलं जातं ते यजमानाने आधी स्वीकारावं, अशी ही रीत आहे विषगर्भ. त्यामुळे हे पाणी आधी तू ग्रहण करायला हवंस आणि मग नंतर आम्ही घेऊ. नाही, मला ताण नाहीये. असं का? शास्त्रातही असंच लिहिलेलं आहे. आपण ऋषींनाच विचारूया. मुनिवर, आम्ही जे म्हणतोय त्यात सत्य आहे ना? शास्त्रात देखील असंच लिहिले आहे ना? होय, हे खरं आहे. जर अतिथी साशंक असेल तर अशा प्रसंगात यजमानाने आधीच्या सर्व गोष्टी ग्रहण करून अतिथीच्या मनातील शंकेचे निरसन करावे. हे आदरातिथ्य नीतीला धरून. देवांचे ज्ञान, वैदिक ज्ञान वापरून जो असुर नीतिमत्तेच्या गोष्टी करतो त्याने हा नियम पाळायलाच हवा ना. घ्या, तुम्ही आधी पाणी ग्रहण करा. आज तुला संपवल्याशिवाय मी राहणार नाही. असं तर मग हो युद्धाला तयार. थांबा देवी, तुम्ही माझा असा वध करू शकत नाही. त्यासाठी काही नियम आहेत. हे पहा, माझ्याकडे शस्त्र नाही आणि निशस्त्र माणसावर तुम्ही वार करू शकत नाही. हे साधू, आता बोल. शास्त्र काय म्हणतं सांग देवीला. होय, हे बरोबर. निशस्त्र व्यक्तीला मारणं ही युद्ध नीतीच्या विरोधात आहे. तू आता मला मारू शकत नाहीस आणि जेव्हा जेव्हा माझ्या विरोधात लढायला तू उभी राहशील तेव्हा तेव्हा मी हीच चाल चालणार. सगळ्यात अखेरची गोष्ट लक्षात ठेव योगेश्वरी. त्याच्याकडे असलेले सगळ्यात मोठे शस्त्र म्हणजे त्याचे ज्ञान आणि त्याची बुद्धी. त्याने मिळवलेले वैदिक ज्ञान त्याच्या मेंदूत असणे यापेक्षा धोकादायक अजून काही नाही. तू निशस्त्र नाहीयेस. तुझा मेंदू जो या साधूंचा सगळं ज्ञान बळकावून त्याचा वापर सतत वाईटासाठी करण्याचा प्रयत्न करतोय ते तुझे सगळ्यात मोठे शस्त्र आहे आणि ते शस्त्र तुझ्या बरोबर अजूनही आहे. त्यामुळे तू निशस्त्र नाहीस. हे चूक आहे.
हे चुकीचं आहे. देवी पूर्णपणे चुकीच्या नाहीत. तू आमच्याशी जे वर्तन केलेलं आहे ते तुझ्या याच मेंदूमध्ये निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हेच तुझे सगळ्यात जहाल शस्त्र आहे. हे चुकीचं आहे. तुम्ही कपट करतात. कपट? जेव्हा ते धर्माच्या विरोधात उभं राहतं तेव्हा ते पाप होतं, पण जेव्हा ते अधर्माचा अंत करण्यासाठी वापरलं जातं तेव्हा तीच नीती होते. तू नियमांचा आधार घेतोयस, पण ते नियम तू स्वतः तोडलेस. युद्धाची सुरुवात तू कपटाने केलीस. आता शेवट तुझ्याच मार्गाने होईल. धर्मासाठी जे नियम तयार केले जातात तेच खरे असतात. ते कपटासाठी वापरले जातात, ते मोडण्यासाठी असतात. योगेश्वरी विजयी झाली. विषगर्भाबरोबरचे हे युद्ध हा बुद्धिबळाचा डाव होता आणि तिने अतिशय हुशारीने प्रत्येक डावावर मात केली. परंतु देवी, यामध्ये तुमचा सहभागही अतिशय महत्वाचा होता. आम्ही कुठे या युद्धात सहभाग घेतला? प्रत्यक्ष सहभागी नव्हतात, परंतु अप्रत्यक्ष सहभागी होतास ना. त्या असुराचे प्रत्येक कपट कसे मोडून पाडता येईल त्यासाठी आपण तिला योग्य पद्धतीने मार्ग आखून दिलात. आम्ही योगेश्वरीला केवळ माहिती दिली होती, त्याचा तिने अतिशय चतुराईने वापर केला, जो इतका योग्य होता की तिने विजय खेचून आणला. आम्ही सर्व देवी आदिशक्तीचा अंश आहोत. आम्ही एकमेकांशी न बोलताही संवाद साधू शकतो. आम्हाला एकमेकींच्या भावना न सांगताही समजतात. आम्ही एकमेकींपासून स्वतंत्र असलो, लांब असलो, तरीही एकच आहोत, समान आहोत. परंतु देवी, मग आत्ता योगेश्वरी देवी नेमक्या आहेत कुठे? कपट करून युद्ध जिंकायचा प्रयत्न केला तर लक्षात ठेव, कपटाचे योग्य उत्तर तुला देण्यात येईल. इथून पुढे तुळजाईच्या विरोधात कोणताही कट रचायचा विचार करायचा असेल तरी जरा सांभाळून, नाहीतर याची जी गत झाली आहे ती तुझी होईल. याने विषगर्भाचा अंत केला. हे अशक्य आहे, हे अशक्य आहे. आम्हाला आता यापेक्षा भयंकर काहीतरी करण्याची आवश्यकता आहे.
तुळजा, तुला अंकित करण्यासाठी आता मोठा डाव खेळण्याची वेळ आली आहे. या पुढचा वार महाभयंकर असेल. तू कल्पनाही करू शकणार नाहीस, इतका भयंकर. देवी प्रणाम. प्रणाम देवी. योगेश्वरी देवी, तुमचे मनापासून आभार. आज तुमच्यामुळे आमची मुक्तता झाली, नाहीतर आम्ही जगण्याची आशा सोडून दिली होती. ही सगळी मायावी द्रव्य, विषगर्भाचा उद्देश तरी काय होता? विषगर्भाने आमच्याकडून मुद्दाम ही मायावी रसायने बनवून घेतली होती. ही रसायने माणसांची, असुरांची आणि देवांचीही बुद्धी अंकित करतात, त्यावर नियंत्रण मिळवतात आणि हे मायावी विषरूपी रसायन विषगर्भाच्या सूचनेनुसार कार्य करतात. त्याचा यशस्वी प्रयोग करण्यासाठी ही कशात तरी मिसळावी लागतात. मात्र येत्या काही काळात विषगर्भाच्या आज्ञेनुसार ती स्वतः अपेक्षित लक्ष्यापर्यंत स्वतःहून पोचतील. इतपत ती शक्तिशाली होत आहेत. ती सिद्धता करण्याचे कार्य विषगर्भ आमच्याकडून करून घेत आहे. हे असं असेल तर ही रसायने द्रव्य सर्व मानवजातीसाठी खूप घातक आहेत. ही नष्टच करून टाकावी लागतील. देवी, हे रसायन आपण कायमची नष्ट करून अतिशय योग्य केलं, नाहीतर आमच्यासाठी हे काम खूप कठीण होतं. प्रणाम देवी. आपल्या सगळ्यांची मुक्तता झालेली आहे हे पाहून मला अवर्णनीय आनंद झालेला आहे. आज आपल्यासाठी खरंच अतिशय भाग्यशाली दिवस उजाडला आहे. मी कसाबसा इथून निसटलो. त्यानंतर महादेवांनी मला जीवनदान दिलं. आणि मी सांगितलेली वार्ता त्यांनी तुळजाभवानी देवीला सांगितली. त्यानंतर तुळजाने आम्हाला बोलावून घेतले आणि तुमची मुक्तता करण्यासाठी इथे पाठवले. देवी, आम्हाला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याची खूप इच्छा होती. आमच्यामुळे त्यांच्या विवाह सोहळ्यात विघ्न निर्माण झालं. जहाल मायावी विषारी रसायने त्या विषगर्भाने आम्हाला करायला लावली आणि त्यामुळे देवीच्या अवधान सोहळ्यामध्ये अडथळा निर्माण झाला. याने आम्ही खूप दुःखी झालो आहोत. तुम्ही दुःखी होण्याचे काही कारण नाही. तुम्ही तुमचे काम करत राहा. चांगल्यातही वाईट शोधणे ही असुरांची विकृती आहे आणि वाईटातही चांगले शोधणे हा तुमचा स्वभाव आहे. त्याचप्रमाणे तुम्ही वागा. तुळजाई आमच्यावर रागावली तर नाही ना? ती आम्हाला दर्शन द्यायला सुद्धा आली नाही. एका असुराचा अंत झाल्यावर त्या गावाला मुक्त करण्यासाठी देवीला पाताळातील जहाल जादूने युक्त असा मायावी धूर स्वतःच्या आत सामावून घ्यावा लागला. त्यामुळे तिच्या शक्तीचा क्षय झाला आहे आणि प्रकृतीचा काही प्रमाणात ऱ्हास झाला आहे. सध्या ती शक्ती संचय करीत आहे आणि त्यामुळेच ती इथे येऊ शकली नाही. आमच्याकडे देवीसाठी काहीतरी आहे.
तुमची आज्ञा असेल तर आम्ही तुम्हाला ते देऊ इच्छितो.